मूग पाण्याचे घरी लपवून ठेवले. अगं मी स्वतः पाहिलं. अरे ब्रह्मदेवाच्या अभिषेकासाठी संपूर्ण गावाने साठवलेलं पाणी आहे. कशाला? कशाला म्हणजे या अभिषेकाने ब्रह्मदेव आपल्याला खूप प्रसन्न होतील. खरंच? खरंच. आणि ते बघ त्या कोपऱ्यातून एक पवित्र मोर मंदिराच्या पायऱ्या चढत चढत गाभाऱ्यात प्रवेश करेल. आणि एकदा का मोराने पिसारा फुलवला की मग खूप पाऊस पडेल. खरंच? अरे हो, ब्रह्मपुराची रीतच आहे. जोवर मोर पिसारा फुलवत नाही तोवर पावसाचा एक थेंब सुद्धा काढत नाही ब्रह्मदेव. पण एक दशक झालं मोराला गावात पाहिलंच नाही. कदाचित आपल्याकडूनच काहीतरी चूक होत असेल म्हणून चूक तर झालीच आहे, पण ते आपल्याकडून नाही. आपण ही जगत प्रमुख सत्या या दुष्काळात देखील ब्रह्मदेवावर एकादश घडे पाण्याचा अभिषेक करून या पावसाचं आवाहन करतो. ओम नमः माफी द्या सरदार. आय मला एकदा तरी देवळात जायचं होतं. ब्रह्मदेवाच्या दारीला हात लावायचा. बाईच्यामुळे सारख्या गावावर कोपला होतो. ही मेली कावर. ज्यासाठी तू मारले आहोस ते तिला आठवत बी नसत. आठवतं, रोज आठवतं. देवाचे दर्शन घेत नसले म्हणून काय झालं? या दुष्काळात त्याच्या अभिषेकाचं पाणी आपल्याला प्रसादाच्या रूपात प्यायला मिळणार. हाव प्राइस आहे ना. असल्याची लाज आणि हो कोणाला पुढे वाढीच गौतम कुठे हाव? अवस्था काय झालं कुठं दिसलाच नाही. हे दिसलं का